कोर्टाकडे खंडणी मागणाऱ्या महिलेला 3 दिवसाची पोलीस कोठडी। काल अटकेनंतर आज सातारा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोग्य विभागाच्या 35 कोटीच्या 100 शववाहिका धुळखात। TV9 बातमी दाखवल्यानंतर अखेर शासनाला जाग। धुळखात पडलेल्या 100 शववाहिकांच्या वाटपास सुरुवात। सशक्त लोकशाहीमध्ये संवाद असला पाहिजे। जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीवर राऊतांनी टोला लगावल्यानंतर सुप्रिया सुळेंचं संजय राऊतांना उत्तर। भाजप किंवा त्यांचे नेते कधीही दादांवर अविश्वास दाखवत नाहीत, तर संजय राऊत मात्र नेहमी मित्रपक्ष आणि मित्रपक्षातील नेत्यांवर अविश्वास दाखवतात। अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवर सूरज चव्हाण यांचं ट्विट। कर्जवाटपातील अनियमिततेच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। मोहित कंबोज जलसंपदा विभागाची कामं वाटतात असं समजलं। विधानसभेमध्ये बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कोळीकर यांचं वक्तव्य। कोळीकरांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। कोल्हापुरातील हद्दवाढी संदर्भामध्ये सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये बैठक होणार। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना। शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना जीवे मारण्याची धमकी। संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून धमक्या येत असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। 3 मार्चला लवांडे यांचा जबाब नोंदवून दोषींवर अद्याप कारवाई नाही।